नमस्कार. अंजना स्टडी सेंटर या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आजच्या चॅनल मध्ये मी एक व्हिडिओ घेऊन आलोय की जो तुमचा 3 डिजिटचा नंबर आहे. जर 3 डिजिटच्या नंबरने 3 डिजिटला जर मल्टिप्लिकेशन करायचं आणि तो 3 डिजिटचा नंबर जर 1000च्या जवळपास आहे किंवा त्याच्यातून जर तुम्ही त्याचं सबट्रॅक्शन केलं तर तो नंबर त्या 1000 मधून मायनस करायचा. आपल्याला सबट्रॅक्शन म्हणजे मायनस केल्यानंतर जो अंक येणार आहे त्याचा जर तुम्हाला टेबल बायहार्ट असेल, टेबल पाठ असेल, तर तुम्हाला त्या 3 डिजिटच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायला काही अवघड जाणार नाही. बघा, एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. नंबर तुम्हाला दिसतोच आहे, 1000 नंबर लिहिलेला आहे. पण जर समजा 3 डिजिट नंबर आहे तर सपोज मी एक नंबर घेतोय 980 आणि दुसरा जर एखादा नंबर घ्यायचा आहे मला तर मी घेतोय 920. आपल्याला काय करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सोप्या ट्रिकच्या हिशोबाने जर मल्टिप्लिकेशन करायचं झालं तर काय, 1000च्या जवळ असलेले जे नंबर आहेत त्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन एकदम सोप्या रीतीत करू शकता. 1000 मधून 980 मायनस करा, तुमच्याकडे राहिले किती, 20. आणि 1000 मधून 920 जर मायनस केलं तर तुमच्याकडे किती राहिले, 80. बरोबर आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. 8 2 चा किती होतोय, 16. आणि 2 0 आहे तर डबल 0 तुम्हाला द्यायला पाहिजे. नेक्स्ट पुढची स्टेप काय असणार आहे तुमची, 980 मधून 80 तुम्हाला काय करायचं, मायनस करायचं. काय करतोय, 980 मधून 80 मायनस करायचे म्हणजे किती राहिले, 900 राहिले. येते लक्षात. त्याच्यानंतर जी पुढची स्टेप आहे, इथे जे 3 डिजिट आहेत ते 3 डिजिट आहे तसे तुम्हाला लिहायचे. त्याच्या पुढे 900 मध्ये हा 1 ऍड करायचा आहे म्हणजे किती होणार तुमचं, 901600. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. कसलं, 980 इंटू 920. मित्रांनो बघा, तुम्ही कॅल्क्युलेटरने काढून बघा किंवा तुम्ही सोप्या कॅल्क्युलेशनने तुमच्या पद्धतीत काढून बघा, उत्तर हेच येणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण पुढचा अंक घेतलाय प्रॅक्टिस साठी 984 आणि 993. 984 जर बघितला तर 1000 मधून किती कमी आहे, 16 कमी. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1000 मधून 993 पण आपल्याला मायनस करून बघायचंय, 7 कमी. बरोबर आहे. त्याच्या जर पुढची स्टेप बघितली, 16 इंटू 7 करायचंय तुम्हाला, किती येतात, 112. क्लिअर आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची, 984 मधून तुम्हाला काय करायचंय, 7 मायनस करायचे. 7 जर मायनस केले तुम्ही 984 मधून तर आन्सर येणार आहे 977. तुम्हाला काय करायचं बघा, इथे मी मगाशी सांगितलं 3 डिजिट आहेत तर तुम्हाला काय करायचे, ऍज इट इज तुम्हाला लिहायचे. जर 4th डिजिट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आधीच्या नंबर मध्ये ऍड करायचं. इथे 4th डिजिट दिसतोय का, नाही दिसत, म्हणून आपल्याला काय करायचंय, 977 आहे तसं तुम्हाला काय करायचंय, त्याच्या आधी लिहायचं. हेच तुमचं काय असणार आहे, फायनल आन्सर, 984 इंटू 993. बघा मित्रांनो, तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा उत्तर तुमचं येतंय की नाही. समजा तुमच्याकडे 992 बरोबर आहे, तो 1000च्या जवळ आहे. समजा एक नंबर आहे अजून मी घेतोय 840, तो 1000 पासून थोडा लांब आहे पण आपल्याला 160 येणार आहे. 16चा टेबल आपल्याला येतोय म्हणून आपण 840 नंबर मी तुम्हाला दाखवतोय. 1000 मधून काय करायचं मित्रांनो, तुम्हाला 992 मायनस करायचंय, किती राहतो, 8. 1000 मधून 840 मायनस करायचं, किती राहतोय, 160. येते लक्षात मित्रांनो. आता तुम्हाला बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, 992 इंटू 840 करायचंय तुम्हाला. जर त्याचं मल्टिप्लिकेशन करायला गेला तर 0 ने पहिला 0 लिहावं लागेल, 4 ने मल्टिप्लाय करायचं, 8 ने करायचं, प्लस करायचं, फायनल आन्सर येणं. या ट्रिक नुसार बघा, 1000 मधून आपण 992 मायनस केले, किती राहिले आपल्याकडे, 8. 1000 मधून 840 मायनस केले, किती राहिले, 160. आता काय करायचं मित्रांनो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 16चा टेबल तुम्हाला येतोय, 16 इंटू 8 128. हा 0 तुमचा आहे, ऍज इट इज तुम्हाला तिथे पुटअप करायचंय. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय करायची, या दोघांमध्ये जर गेलात तुम्ही तर 992 मायनस 160 करायचंय. बरोबर आहे. याच्यातून हा डिजिट तुम्हाला काय करायचं, मायनस करायचं. जर मायनस केला तर तुम्ही 2 ऍज इट इज राहिला, 9 मायनस 6 3 राहिला, 9 मायनस 8 8 झाला. तर 832 डिजिट आहे मी इथे लिहून घेतोय बघा. या 832 मध्ये याचा 4th डिजिट तुम्हाला ऍड करायचं म्हणजे किती झालंय, 833. आणि हा 280 आहे, ऍज इट इज तुम्हाला जॉईन करायचंय.
शेवटचे 3 डिजिट आहेत तुम्हाला ऍज इट इज घ्यायचे. 4th डिजिट आहे तो तुम्हाला या नंबर मध्ये ऍड करावा लागेल मित्रांनो. हेच तुमचं फायनल आन्सर आहे 833280. जर तुम्ही सॉल्व्ह करून बघितलं तर तुम्हाला हेच आन्सर भेटणार. एकदा सॉल्व्ह करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा उत्तर तुमचं बरोबर येते की नाही.